आज वातावरण छान ढगाळ आहे, पण तरीही एवढी गरमी आहे ना, एवढं गरम होतं, एवढं उकडत आहे ना, तर वातावरण छानपैकी मस्त असे ढग आलेले होते. असं वाटतं, की थोड्या वेळाने पाऊस पडणार का? पण हे वातावरण थोड्या वेळापर्यंतच राहिलं आणि परत जसंच्या तसं सूर्यभगवान एकदम कडक तापत राहिलेत. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि मग मी मस्तपैकी इथे फुलं तोडून घेतली. आमच्या इथे संगमेश्वराचं मंदिर आहे. फार पुरातन आहे ते. अशी मान्यता आहे या मंदिराची, की जेव्हा श्रीरामांना वनवास झाला होता, तर श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीता मैया इथे येऊन त्यांनी विसावा घेतला होता. अशी आमच्या या मंदिराची अ, आख्यायिका आहे. तर छानपैकी मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे ना, फार मोठा आणि संगमावरती हे मंदिर आहे आमचं आणि बाजूलाच इथे मस्त पाय धुण्यासाठी त्यांनी नळ लावलेले आहेत आणि छानपैकी मस्त पाय धुतले आणि आणि नंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलो होतो आणि अधिक महिना असल्यामुळे बऱ्याच बायकांनी दिवे, रोडगे, धोंडे अशी छानपैकी मस्त महादेवाला नैवेद्य या ठिकाणी आणलेला होता आणि इतकी सुंदर शिवलिंग आहे ना हे आणि हा परिसर इतका सुंदर आहे ना. 3 नद्यांचा संगम असल्यामुळं भरपूर असं या नद्यांना पाणी आहे. हे जे दिसत आहे ना मागं ही पूर्णा नदी आहे. या नदीला 360 नद्या येऊन मिळतात. तर असं हे पवित्र माझ्या माहेरचं हे स्थान आहे आणि इतकी शांती आहे ना, इथे गेल्यावर इतकं छान वाटतं. सुश्री, पूर्णा आणि ज्ञानगंगा अशा ह्या 3 नद्या आहेत. ह्या तिन्ही नद्या या ठिकाणी येऊन मिळतात आणि त्याच जिथे या नद्यांचा संगम होतो तिथे हे सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आणि हे फार पूर्वीपासून मंदिर आहे आणि इथे जेव्हा गाभाऱ्यामध्ये गेले ना, इतकं प्रसन्न वाटत होतं ना तिथे, तर छान माझ्या मुखातून आपसुकच सुंदर महादेवाचे मंत्र निघाले आणि इथे ज्ञानगंगा नदी आहे बाजूला आणि इथे आमच्या ताईसाहेब उभ्या होत्या. तर तिला म्हटलं, "तू पण छान सुंदर मस्त या निसर्गाचा आस्वाद घे." आणि भरपूर जे नदीचं हे पाणी आहे ना, ते भरपूर त्याची लेवल होती नदीच्या पाण्याची आणि त्यानंतर इथे आम्ही जयघोष केला. हर हर महादेव! आमची आरती झाल्यानंतर आम्ही तिथे बसलो थोडा वेळ आणि समोरच हे अजान वृक्षाचं इथे झाड आहे आणि तिथे सुंदर अशी हे शिवलिंग आहे आणि तिथे पण इतकं प्रसन्न वाटतं ना आणि सगळ्या पृथ्वीचं रक्षण करते महादेव इथे विराजमान आहेत.